माहोरा येथे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन संपन्न। जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त माहोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज आश्रमशाळा येथे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी रात्री कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला। कीर्तनाची सुरुवात 8 वाजता झाली। कीर्तनाच्या सुरुवातीला काही अभंग आणि हरिपाठ घेऊन झाली। त्यानंतर ह.भ.प. इंदोरीकर महाराजांनी समाज प्रबोधन पर कीर्तनाला सुरुवात केली। त्यामध्ये त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन केले। शिक्षण देणं केवळ शिक्षकांची जबाबदारी नसून पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। आपल्या विनोदी शैलीतून इंदोरीकर महाराज यांनी अनेक सामाजिक उणिवाकडे उपस्थित श्रोत्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। नवतरुणांनी व्यसनापासून व वाईट विचार व गुन्हेगारीपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला। व्यसनहीनतामुळे होणारे अपघात, आत्महत्या यांचे प्रमाण खूप वाढले आहे। आपल्याच आईवडिलांसमोर लहान मुलांसमोर व्यसनाधीन लोकांचे प्रेत जातात, त्यांची खंतसुद्धा त्यांनी व्यक्त केली। आपल्या आईवडिलांची सेवा करा, त्यांचे नाव मोठे कसे होईल अशी कामे करा। आईवडिलांची मान खाली घालावी लागू नये असे तरुण मुले आणि मुलींनी विनोदी वाणीतून सांगितले। कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, निर्मलताई दानवे, देवीदास पाटील जाधव धाड तसेच मोहोरा पंचक्रोशीतील पदाधिकारी व नागरिक तसेच महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश मस्के, अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जाफराबाद तसेच ह.भ.प. श्री संतोष ढानावणे पाटील महाराज यांनी खूप मोठे परिश्रम घेतल्याचे पाहावयास मिळाले। महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी मुरलीधर डहाके, जाफराबाद प्रतिनिधी। प्रपंची निवाने साधु संगे ज्ञान देवी राम राम कृष्ण कसा तेने 10 दिशा तमाराम हरिमुखे मना पुण्या जीवनना कोणा करे झाला